चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. 1 मिनिट बच्चा चालू. चला चालू बरं. या ठिकाणी पहिला षटक प्रगती पथार घेऊन आला तो केता. पहिला चेंडू या ठिकाणी अतिशय सुंदर असा भेटक चेंडू गडी बाद होता. या ठिकाणी यामध्ये जो विजय होईल तो पुढे वाटचाल करत. माझ्या पट्ट्या या ठिकाणी सागर असल्या कारणाने एक धाव समाधान म्हणाला. दुसऱ्या धावासाठी येत आहे. या ठिकाणी सागरांना या ठिकाणी थोडे भावचाळलेले आहे. फटका मारला गच्च्या षटकाच्या ठिकाणी पाहतोय आणि 4 धावा चुकू शकले नाहीये. चेतनला त्यांनी चेंडू खेळायला गॅप म्हणून चेंडू बघाय. चौकार बघा या ठिकाणी प्रसादांचा चिरंजीव खेळतो मैदानामध्ये. पुन्हा एकदा माझा फटका. त्या ठिकाणी चुकी करणार नाही ऋषी. काय फिल्डिंग केले, धावा वाचवले आपल्या संघासाठी. चिराग बघूया काय करतो आपल्या संघासाठी. फटका मारला पण आता चुकी करणार नाही. या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी रोखलं होतं त्याला. अत्तरावला रोखलं होतं. अत्तराव त्या ठिकाणी थांबला नाहीये आणि धावची स्वरूपात पहिला गडी बाद झालाय. सात धावा. पुढचा चेंडू या ठिकाणी चिराग यांसाठी सामना करतोय. चिराग फटकाला सुद्धा सप्लेशन 1 धाव. 1 षटकांचा धाव संख्या 8. पहिला डॉट आहे. चला दुसऱ्या षटक प्रगती पथावर घेऊन आला तो ऋषी. पहिल्या षटकाचा धाव संख्या 8. बघूया ह्या संघामध्ये जो संघ विजयी त्या संघाला सेमीफायनल मध्ये धडक मारेल. जो संघ हारेल तो घरचा रस्ता. पण त्याने जायचं नाहीये. चला बघूया म्हणजे अतितटीचा सामना पाहायला बघतो आपण. या ठिकाणी दोन्ही संघ तितकाच महत्वाचा आहे सामना. त्या देऊ नका माहिती. त्याचा बादशाह आहे तो. त्याला त्याच देऊ नका. अनेक चुकी केली होती. त्याचा बादशाह या ठिकाणी पाहतोय. वनडे शेप मध्ये त्याने टॅग मारून 180 धावा मारला होता. हाच तो चिराग. त्याचा बादशाह चिराग. अशी करून तरी त्याला भेदक मारा करावा लागेल. ऋषी आता त्यात दिले तर संपले. कारण त्याने आम्ही पाहिले त्यांना त्यात खूप सुंदर मारतात ते. मैदानामध्ये त्यात म्हणजे काय आम्हाला वाटलं त्यात जाणार नाही पण त्यात जातात. बॉलाला टाचणी मारावे त्यातच जाणार नाही. 14 धावा या ठिकाणी उमेश घरात. सुंदर बघूया या ठिकाणी ऋषीयांचा चेंडू. उमेश घरात आता काय वाचले नाही. सत्स्वरूपात छकडी मारले. मारा त्याचा चौकार पण गेला षटकार. या ठिकाणी लालू आलाय. लालूने सुद्धा मारला फटका पण केतन त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. 2 षटकार झालेले. 2 षटकांचा धाव संख्या झाली ती 19. तिसरं षटक प्रगती पथावर सांघिक मतातील तिसरं आणि स्वतःचं दुसरं षटक बनवतो केतन. त्यात मारलेला फटका पण 1 धाव का रोखू शकले नाही. धाव संख्या 20. अजूनही 2 षटक बाकी आहेत. तर बघू द्या हा षटक आणि अवंतर असे 1 धाव वाईट स्वरूपात. फक्त चेंडू या ठिकाणी फटका सर्वांचा होता आणि या ठिकाणी पंचांकडे डाग मागितल्याने पंचाने डाग फेटाळले. आमचे पंच बाळादादा धनवे प्रत्येक सामन्यामध्ये ते पंचगिरी करत असतात. आणि प्रत्येक सामन्यात मी सुद्धा कॉमेंट्री करत असतो. हे त्यांना आम्ही दोघं खूप जवळचे झाले. पुढचा जो चेंडू याचा केतनचा सामना करतो लालू. लालू यांना तो चेंडू चकवा दिला जाता पण 1 धाव ते रोखू शकले नाहीये. 1 धावा समाधान मानावं लागते त्यांना. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी चुकी घडते आणि दुसऱ्या धावासाठी आले. पंचांकडे पुन्हा एकदा 2 धावा. सुंदर अशी रवींद्र बिचुंड विकेट आपण पाहतोय मैदानामध्ये आणि 2 धावा पूर्ण केल्यात. धाव संख्या झाली ती 25. 4 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 2 चेंडू बाकी या षटकामध्ये. पुन्हा एकदा एकच धाव. 21 धाव.
धावा कराव्या लागतील तर सामना जिंकावा लागेल. तर शेवटचा चेंडू प्रगती पथावर लालू आणि माने फटका या ठिकाणी सुंदर सेक्शन पाहतो. झेल काय पकडू शकले नाही सागर, पण धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. 3 षटकांत धावसंख्या बोलती 27. अजून एक षटक बाकी. बघू दे किती धावा या षटकामध्ये करतात लालू आणि चिराग. अशी ही जोडी मैदानामध्ये स्ट्राईकला लालू, चेतन या ठिकाणी गोलंदाज चेतन आपण पाहतोय मैदानामध्ये चेतन. पुढचा चेंडू चेतनचा पुढे माला फटका या ठिकाणी. त्या ठिकाणी ऋषी चुकी करणार नाहीये. संघासाठी धावा वाचवणार, त्यांना माते धावा वाचवायच्या आहेत. तर हप्त्यापासून चिराग मैदानावर तोपर्यंत काही सांगू शकतात नाही, किती धावा तिला सांगू शकत नाही. आणि अशी पुन्हा एक वाईट एक्स्ट्रा धाव या ठिकाणी अवंतर असे एक धाव त्यात मारले, पण ऋषी आहे आणि रन नाही. माघारी परतवलेला लावलेला आणि धाव संख्या तिथंच फिरवले 29. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. 29 धावा. बघूया काय होतंय. फटका मारलाय, सुंदर सेक्शन होता, पण तिथं कार्पेट स्वरूपात केलेला फटका धावा वाचू शकला नाही आणि खणखणीत चौका. धाव संख्या झाली ती 33. सुंदर अशी फटकेबाजी चिरागांच्या मार्फत. पुन्हा एकदा मारला फटका, पुन्हा एकदा चौकार. सुंदर अशी या ठिकाणी फटकेबाजी पाहतो चिरागांच्या मार्फत. धाव संख्या 37. अजूनही काही चेंडू शिल्लक. 4 चेंडूचा खेळ संपला. 37 धावा फलकावर आणि बघू द्या या ठिकाणी पंच आमच्याकडे फिरतात का आणि निर्धार चेंडूची संख्या या ठिकाणी पाहतोय. 37 धावा. शेवटचा चेंडू पुढून मारल्या फटका, तितकं सुद्धा सेपरेशन आणि बाद झाले चिराग आणि 37 धावांवर या ठिकाणी रोखले. या ठिकाणी रिद्धी रिअल 7 स्टार आणि आता बघू द्या काव्य रुद्र सुपरस्टार अनुश्री वर्षद खटप. चला 38 धावांचं या ठिकाणी आव्हान. बघू द्या काय होतंय. 38 धावांचं आव्हान. सलामीची जोडी पात्र मैदानामध्ये कीर्तन बामणे आणि ऋषी खोताबा प्रोप्रायटर दोन्ही भाव या ठिकाणी आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार. वा रे वा कीर्तन, काय प्रहार केले. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौका. असेच प्रहार त्यांना करावं लागेल. 38 धावांचं असं आव्हान आहे, त्यामुळे फटकेबाजी त्यांना मैदानामध्ये करावी लागेल. त्या ठिकाणी बघू आता काय होतं. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू सुंदर चेंडू आणि 2 धावा. 6 धावा. आता 2 चेंडूमध्ये 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. काही गोलंदाज काय चेंडू टाकला होता कीर्तनला, त्या ठिकाणी काय चेंडू कळला नाही, पण एक धाव का रोखू शकले नाही. 7 धावा आता या ठिकाणी फलकावर लागल्या नाहीत. 3 चेंडूचा केस आपल्या 7 धावा फलकावर. तुमचा चेंडू ऋषी यांच्या आधी उमेशांचा आणि या ठिकाणी बाद झालाय. फटके उडवले आणि आवत जाईल आणि हातळा बसलाय या ठिकाणी कीर्तन बामणे यांच्या संघाला. रिद्धियांश 7 स्टार संघाला पहिला झटका या ठिकाणी हादरा बसलाय आणि या ठिकाणी त्यांची जागा घेण्यासाठी आलं ते चेतन गुमरे. उमेशांचा पुढचा चेंडू सामना करतो चेतन. फटका सुंदर होता आणि या ठिकाणी पंचांकडे दात मागितले, दात फेटाळले आणि धावच्या स्वरूपात वाचले. त्या स्वतःच्या बॉलरच्या मध्ये तो चेंडू आढळला, पण एक धाव काही रोखू शकले नाही. शेवटचा चेंडू सामना करतो चेतन. पुढे मारला फटका. चिराग त्या ठिकाणी चुकी करणार नाही. धाव संख्या एका षटकानंतर 9. बघू द्या यानंतर होणारा सामना अनुश्री 7 स्टार वर्सेस खोताबा. दोन्ही संघाने आपले संघ तयार ठेवा. खेळाडू बघा कुठे, सर्व खेळाडू मागून घ्या. आणि दुसरे षटक प्रगती पथावर घेऊन आलाय तो चिराग. पहिला चेंडू एक धाव.
या ठिकाणी पुढचा चेंडू चिरागांचा सामना करतो चेतन आणि या ठिकाणी बाद झालाय आणि 5 प्रधान बोलतात आउट आउट आहे. मी हात घातला नाहीये. हात घातला असं तर आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद झाला. चेतनच्या मार्फत त्यांची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रसाद. कसं नाही सुंदर सेपरेशन 3 धावा वाचवले संघासाठी. अतिशय अत्तरवा हा सेपरेशन त्या ठिकाणी आहे. अशी सेपरेशन त्यांना करावं लागलं तर सामना जिंकावा लागतो. पण त्या ठिकाणी केतन आहे आणि या ठिकाणी गणेशांनी कॅच घेतलेला आहे. झेलबाद आणि मोठा झटका मोठा हातरा बसलाय. या ठिकाणी चिराग त्यांचा संघ या ठिकाणी आनंद साजरा करतायत कारण ज्याची विकेट पाहिजे ती विकेट या ठिकाणी मिळाली आहे. केतनला वगैरे जावं लागलेलं आहे आणि या ठिकाणी समीकरण कुठेतरी वेगळं आता पाहायला मिळत आहेत. आपण मैदानामध्ये या ठिकाणी तो पाहतोय पण त्यांची जागा घेण्याचे सागर पुण्यावरून आला हा आपला फलंदाज सागर सामना चिराग. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडू अजून शिल्लक. चिरागांचा चेंडू सागराने फक्त सजवला पण अत्तरवा त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते सागरांना आणि प्रसाद गिरी आपल्या संघासाठी काय करतोय पुढे मारत या ठिकाणी चिरागांनी सुंदर असं भेदक मारा केलेला आहे आणि 2 गडी या गोलंदाजांनी बाद केलेले आहेत. मोठे मोठे हाते त्यांनी दिलेले आहेत आणि धावसंख्या 12 चेंडू नंतर 12 अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कारण 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले ते चिरागांनी. मोठे मोठे गडी बाद केले त्यांनी या ठिकाणी. बघू आता या ठिकाणी 300 षटक प्रगतीपदावर घेऊन आलतो उमेश. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बाद झालाय आणि या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी माघारी परतवले अनिकेतला आणि या ठिकाणी पाच क्रॉस बॅट बघूया काय करतात आपल्या संघाचे पाच पटकन सजवत होता. पुन्हा बाद आणि या ठिकाणी अजून एक छटका. मला असं वाटतं आता मंगेश दादाच राहिलाय आणि या ठिकाणी विजयीच्या उमेदवार झाला तो संघ सुपरस्टार आणि हॅट्रिक घेतलं उमेश गेलं त्यांनी. हॅट्रिक नाहीये तर 3 गडी बाद केलेत आणि या ठिकाणी विजयी झाला आहे तो काव्य ऋग्वेद सुपरस्टार संघ आणि सेमीफायनल मध्ये धडक मारले.